नमस्कार. नवकार अँड ट्रेडर्स आयत श्री साई गणेश ट्रेडर्स मध्ये आपलं स्वागत आहे. नवकार आणि श्री साई गणेश ट्रेडर्स नवीन भव्य जागेत आपलं स्वागत. अल्ट्राटेक श्री सिमेंट आणि आदित्य SPLA पोलाद स्टील हार्डवेअर टाइल्स केमिकल्स दर्जेदार साहित्य एकाच ठिकाणी खास रिटेल आणि होलसेल दरात तुमच्यासाठी आज विश्वासार्ह दर्जा योग्य दर तत्पर सेवा तुमच्या घर बांधणीला मिळेल नवी दिशा. शैलेश लोढा प्रॉपरा शिर्डी मध्ये थाट या भेट द्या हो भेट द्या. शिर्डी शहरात श्री साईबाबांच्या द्वारकामाई समोर साईबाबांच्या हयातीपासून होलिका दहनाचा उत्सव अतिशय भक्तिभावात साजरा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली द्वारकामाई समोर होलिका दहनाचा भव्य उत्सव शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. राज्य परराज्यातील भाविक देखील मोठ्या संख्येने या उत्सवासाठी हजेरी लावत असतात. आज सायंकाळी धुपारतीनंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, श्री साई मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, शिर्डी नगर परिषदेचे आरोग्य सभापती दीपक गोंदकर, नगरसेवक नंदुभाऊ गोंदकर, गजानन शेरवेकर यांसह मान्यवरांच्या व ग्रामस्थ साई भक्तांच्या उपस्थितीत होलिका दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आज होळी दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी परंपरेप्रमाणे द्वारकामाई समोर संपन्न झालेला आहे. खरं तर होळीमध्ये सर्व साई भक्तांचे दुःख नष्ट व्हावं अशी प्रार्थना आम्ही केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या जगावर युद्धाचं सावट निर्माण झालेलं आहे आणि या युद्धाच्या सावटामुळे सर्व जग जे आहे ते या ठिकाणी अतिशय चिंतेत आहे. ती सर्व चिंता दूर हो आणि साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिक एक या संदेशाच्या अनुषंगाने संपूर्ण विश्वाचं कल्याण हो, संपूर्ण विश्वामध्ये शांती नांदो अशा प्रकारची आज आम्ही प्रार्थना केलेली आहे. आणि मला विश्वास आहे साईबाबांच्या कृपेने आणि साईबाबांच्या आशीर्वादाने हे जगावर आलेलं जे संकट आहे ते लवकरच दूर होईल व सर्वीकडे या ठिकाणी शांतता निर्माण होईल आणि सर्वीकडे सद्भावना निर्माण होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. आणि आज होलिका दहनाच्या निमित्ताने माझे मित्र संजय आप्पा शिंदे हे दरवर्षी या ठिकाणी या सार्वजनिक होळीचं नियोजन करत असतात. आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि सर्व शिर्डीतील नागरिक महिला या ठिकाणी या होळीच्या दर्शनासाठी येतात आणि सर्वजण आपलं दुःख दूर व्हावं, आपलं सर्व जे काही वाईट आहे ते सगळं या होळीमध्ये जळून जावं, नष्ट व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतात. अशी मोठी परंपरा या होळीच्या उत्सवाला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा सण मानला जाणारा हा होळीचा सण आज शिर्डी शहरामध्ये द्वारकामाईच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी अनेक वर्षापासून साजरा केला जातो. आमचे शिर्डी शहराचे संजय आप्पा शिंदे या व त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी याचं नियोजन करत असतं. शिर्डी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात होळीचं या ठिकाणी दहन द्वारकामाईच्या प्रांगणामध्ये करत असतो. होळीचा सण हा खऱ्या अर्थानं आपलं सगळं दुःख दारिद्र्य या ठिकाणी जळून जावं व या शिर्डी शहराला असेल सगळ्यांसाठी एक सुखाचं या ठिकाणी जीवन जगण्यासाठी माणसाला योग यावा यासाठी या होळीचं हिंदू धर्मामध्ये या ठिकाणी सण साजरा केला जातो. बाबांच्या नगरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होळीचं दहनाचा कार्यक्रम होत आहे. खरंच खूप आनंद आहे. अशा सणामध्ये साई भक्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होळीचा सणात या ठिकाणी सहभागी होतात. मी या निमित्ताने चॅनलच्या माध्यमातून सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. हिंदुराज तरुण मंडळ करायला लागलं आणि आतापासून आत्तापर्यंत हिंदुराज तरुण मंडळ गावातील सगळे ग्रामस्थ आणि सगळे मंडळ एकत्र येऊन ही होळी साजरी करत राहिली. आणि या होळीचा उत्सव इतका मोठा राहतो गावात बाहेर राज्यातले आणि महाराष्ट्रातले बरेचसे लोक होळीच्या दर्शनाला आणि इथं होळीच्या कार्यक्रमासाठी येत असतात आणि साईबाबांनी पेटवली त्यामुळे इथं विशेष महत्त्व आहे. एवढं सांगा व या होळीची परंपरा अशीच पुढे चालत राहील आणि सगळं आपल्या भारतातल्या जेवढं पण लोक आहेत त्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतात आणि साईबाबा त्यांची सगळी मनोकामना पूर्ण करो ही ते साईबाबाच्या प्रार्थना करतो. प्रथमतः होळीच्या सर्व साई भक्तांना शिर्डी ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा. साईबाबाच्या हयातीपासून हा होळीचा उत्सव इथं साजरा होत आहे आणि अलीकडच्या काळात संजय आप्पा शिंदे जे आता आपल्या रामनवमी कमिटीचे अध्यक्ष झाले ते हे बरेच दिवसापासून या होळीमध्ये सक्रिय राहून
एकदम आनंदाचा या वातावरणात या होळीचा उत्सव साजरा होत असतो. मी त्यानिमित्त सगळ्या भक्तांना, साई भक्तांना, शिर्डी ग्रामस्थांना होळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.